येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक अ पाईल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे तुमच्याकरिता आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर ब्रेडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे राईटनेस, ब्रेक थ्रू, प्रोजेक्शन, पार्टिसिपेशन, रिसेप्टिव्हिटी, ट्रान्सफॉर्मेशन, गिल्ट. हे कार्ड सांगतंय की काहीतरी सत्य आहे जे तुमचं सत्य दाबलं जातंय किंवा जे तुम्ही आहात त्यापेक्षा वेगळे दाखवले जात आहे. तर ही जर तुमची स्थिती असेल तर तुमच्या या स्थितीमध्ये आता खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते आहे राईटनेस. हे कार्ड सांगतंय असं का होतंय? कारण आता तुम्ही परिपक्व होत आहात. हे फळ पिकलेलं आहे आणि म्हणून आता ते खाली पडतंय. म्हणजे काय? तर आता तुम्ही परिपक्व होत आहात 3-4 दिवसांमध्ये आणि यामुळे तुम्हाला ब्रेक थ्रू मिळत आहे. जे सत्य तुमचं दाबलं गेलं होतं, तर ते आता लोकांसमोर येणार आहे. ज्याप्रमाणे आता हे फळ लोकांना देण्यासाठी योग्य झालेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये अनुभव संपन्न होत आहात किंवा ज्ञानी होत आहात आणि तुम्ही इतरांना तुमची सेवा देऊ शकता. तुमचं जे काम आहे ते इतरांना मदत करू शकतं, असं आता होत आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रेक थ्रू मिळत आहे आणि ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड ब्रेक थ्रूच्या खाली आहे. तर या 3-4 दिवसांमध्ये काहीतरी खास होईल, की ज्यामुळे आत्तापर्यंत जे सत्य तुमचं दाबलं गेलं, तर ते लोकांसमोर येईल. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये आता होणार आहे. हे करिअरच्या बाबतीत आहे. पार्टिसिपेशनचं हे कार्ड, त्याच्या खाली आहे गिल्टचं कार्ड. तर हे कार्ड काय सांगताय, की काहीतरी अशी नकारात्मक ऊर्जा होती, की ज्यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये सहभागी आधी होत नव्हतात. तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त राहत होतात, आयसोलेशनमध्ये होतात. काहीतरी अपराधी भावना तुमच्यामध्ये होती. काहीतरी नकारात्मक भावना होती आणि हेच मोठं परिवर्तन आता तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. आता येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुम्ही अनेकांशी जोडले जात आहात. सगळ्यामध्ये सहभागी होत आहात आणि यामुळे काय होतंय, तर यामुळे तुमच्याकडे खूप साऱ्या संधी येत आहेत. रिसेप्टिव्हिटीचं कार्ड सांगतंय, की याद्वारे ब्रह्मांड तुम्हाला खूप काही देत आहे. या 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला स्वीकार भावमध्ये राहायचं आहे. जरी तुमच्या बाबतीत आधी काही घडलं असेल, ज्यामुळे तुम्हाला अपराधी वाटतंय, ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात, त्रस्त आहात, असं जरी आधीची तुमची स्थिती असली आणि यामुळे तुम्ही आयसोलेशनमध्ये होता, एकटे-एकटे राहत होता, अशी जर ऊर्जा तुमची होती,
तर आता मात्र तुम्हाला सगळ्यांमध्ये सहभागी व्हायचं आहे. लोकांबरोबर मिळून तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला काय सांगतंय, की आता तुम्ही स्वीकार भावमध्ये राहायचं आहे. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये हेच मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे. तुमचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तुम्ही काय करू शकता, तुमची ताकद काय आहे, ते सगळ्यांना कळणार आहे. आता तुमचं दुःख दूर होणार आहे आणि खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. अजून काही संदेश आहे का? हे आपण या कार्ड्सद्वारे पाहू. इथे जे कार्ड आलंय ते आहे पॅरेटचं कार्ड. पॅरेटचं कार्ड काय सांगतंय, की आता जे तुमचं सत्य आहे, तुमचं जे रहस्य आहे, ते या व्यक्तीद्वारे म्हणजे पॅरेट म्हणजे अशी व्यक्ती जी सगळ्यांना सांगत सुटते. जी सगळ्यांना तुमच्याबद्दल आता सांगणार आहे आणि यातून तुमचा प्रचार होणार आहे. या व्यक्तीकडनं अनेकांना तुमच्याबाबत कळेल आणि त्यामुळे कदाचित बरीच माणसं तुमच्याशी जोडली जातील. शिवाय हे कार्ड काय सांगतंय, की ही व्यक्ती तुमच्याबाबत खूप चर्चा करणार आहे आणि यामुळे तुमच्याबद्दल अनेक लोकं बोलू शकतील. त्यांना सुद्धा कुतूहल वाटेल, उत्सुक होतील, तुम्ही काय करताय हे जाणून घेण्यासाठी. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर ऑगस्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. ते काय सांगते, की ऑगस्ट महिना तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. काहीतरी खास ऑगस्टमध्ये होणार आहे. ऑगस्ट म्हणजे अंक 8. तो अनंताच्या शक्तीला दाखवतो. तर काय होणार आहे? अबंडन्सची ऊर्जा 8 अंक दाखवतो. तर खूप सारी समृद्धी ऑगस्टमध्ये तुमच्या जीवनात येत आहे. ऑगस्ट तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. आता का महत्वाचा होईल हे आपल्याला नंतर कळेल. पण आत्ता आपण 3-4 दिवसांमध्ये काय होणार आहे, काय खास घडणार आहे, की ज्यामुळे ऑगस्ट तुमच्यासाठी खास होऊ शकतो. पहिलं जे कार्ड आहे ते आहे फ्रेंडलीनेस, ट्रॅव्हलिंग, द क्रिएटर, कॉम्प्रोमाइज, फायटिंग, अलोननेस, रीबर्थ. मध्यावरचे कार्ड आहे ते आहे द क्रिएटरचं. इथे खूप सारी ऊर्जा दिसतेय. पिवळा प्रकाश दिसतोय. तर सूर्याची ही ऊर्जा आहे. त्याप्रमाणे तुम्ही उत्साही आहात काम करायला किंवा काहीतरी नवनिर्मिती तुम्हाला करायची आहे. यासाठी अनेक कल्पना तुम्हाला सुचतायत. शिवाय हे जे कार्ड आहे ते मणिपूर चक्राला सुद्धा दाखवते, जिथे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे आणि तुम्ही तयार आहात पुढे जायला किंवा काहीतरी खास करायला, नवनिर्मिती करायला. याचाच अर्थ काय तर ऑगस्टमध्ये तुम्ही क्रिएटर होत आहात, नवनिर्मिती करत आहात आणि त्या दृष्टीने शिवाय मणिपूर चक्राचं कार्ड मान-सन्मानाला, पैशाला सुद्धा दाखवतं. हे पुन्हा पुन्हा इथे कन्फर्म होतंय. पहिलं जे कार्ड आहे ते आहे फ्रेंडलीनेसचं. तर फ्रेंडलीनेसचं हे कार्ड सांगतंय, की तुम्ही आता येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये संतुलित होत आहात. म्हणजे तुमची जी शिवशक्ती ऊर्जा आहे,
नकारात्मक सकारात्मक बाजू दोन्ही बाजू संतुलित ठेवून तुम्ही पुढे जात आहात. ट्रॅव्हलिंगचं हे कार्ड जे आहे त्याच्या खाली अलोननेसचं कार्ड आहे. आतापर्यंत तुमचा जर प्रवास एकट्याने चालला होता किंवा एकट्याने म्हणण्यापेक्षा तुम्हाला एकाकी वाटत होतं, तर ह्या प्रवासात आता तुम्ही अशा एका यात्रेवर आहात जिथे तुम्ही फ्रेंडलीनेस मध्ये आहात. तुम्ही संतुलित दिसताय. म्हणजे आता तुम्हाला जरी तुम्ही एकटे असला तरी तुम्हाला असं वाटतंय की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. सगळ्यांचं आपल्याला प्रेम मिळतंय. म्हणजे आता एकटेपणा न वाटता तुम्हाला तिथे आनंद वाटतोय. तुम्ही ज्या यात्रेवर चालला आहात तिथे त्रस्त न राहता किंवा असे स्वतःला एकटे वगैरे न समजता तुम्ही आनंदी दिसत आहात. संतुलित दिसत आहात मुख्यतः आणि तुमचं जे काही ध्येय आहे त्यासाठी तुम्ही ही नवी यात्रा म्हणा किंवा त्या यात्रेवर तुमचे प्रयत्न चाललेले आहेत. 8 ऑफ वॅन्डची ऊर्जा आहे. म्हणजे ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत म्हणून तुम्ही ह्या यात्रेवर जात आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्यापर्यंत तुम्ही लवकरच पोहोचणार आहात. 3-4 दिवसांमध्ये ही ऊर्जा दिसते की तुम्ही या 3-4 दिवसांमध्ये या यात्रेवर काही ना काही शिकाल. ही यात्रा जरी अवघड वाटली तरी तिथे तुम्ही संतुलित राहून प्रयत्न करणार आहात आणि म्हणूनच द क्रिएटरच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कामात उत्साह दिसतोय तुमच्या. कॉम्प्रोमाइजचं कार्ड जे आहे ते काय सांगतंय की तुम्हाला 3-4 दिवसांमध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला जरी कामात खूप उत्साह असला तरी काही कारणामुळे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं. पण यातून ब्रह्मांड काय सांगतंय की तुम्ही योद्धा आहात. तर हे जे काही तुम्ही इतरांसाठी स्वतःचा वेळ देताय म्हणा किंवा काहीतरी तुम्हाला असं करावं लागतंय तर त्यातून तुमचं भलंच होणार आहे. ब्रह्मांड सांगताय की तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तयार होणार आहात. जे आहे त्याचा स्वीकार करून पुढे जायला, लढायला तुम्ही तयार होत आहात. यामुळे तुमचा पुनर्जन्म होत आहे. यामुळे तुम्ही अधिक सक्षम होत आहात, अधिक शक्तिशाली बनत आहात. आणि या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या जीवनात घडत आहेत म्हणजे आता तुम्ही जे काही शिकत आहात किंवा ज्या यात्रेवर आहात आणि काही कारणामुळे तुम्हाला इतरांसाठी वेळ द्यावा लागतोय किंवा काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय. तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही अधिक शक्तिशाली होणार आहात आणि तुमचा ऑगस्टचा महिना खूपच खास होणार आहे. नवनिर्मिती ऑगस्टमध्ये तुम्ही करणार आहात. आत्मविश्वास सुद्धा या सगळ्यामुळे या 3-4 दिवसांमध्येच तुमचा वाढणार आहे आणि तुम्ही उत्साहाने कामाला लागणार आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड आहे स्टार. स्टारचं हे कार्ड काय सांगताय की तुम्हाला हमखास यश मिळणार आहे ऑगस्टमध्ये. काहीतरी खास करणार आहात ज्यामुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, प्रभावित होतील तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे आणि तुम्हाला तिथे यश सुद्धा मिळणार आहे. हे हमखास यश आहे. ते तुम्हाला ऑगस्टमध्ये मिळणार आहे. पण आता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर कॉम्प्रोमाइज करायचंय. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3 तुम्ही जर रॅमच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे करेज.
त्यानंतर आहे द रेबेल, अबंडन्स, पेशन्स, न्यू विजन, गोइंग विथ द फ्लो. ह्या रीडिंग मध्ये एक कार्ड एक्स्ट्रा आलंय, सिझोफ्रेनिया आणि इंटेन्सिटी. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे अबंडन्सचं आणि त्याच्या खाली कार्ड आहे सिझोफ्रेनिया. तर ही कार्ड काय सांगतात? ही कार्ड सांगतात की जिथे तुम्ही अडकला होता, जिथे तुम्हाला अवघड वाटत होतं, तिथे तुमच्या जीवनात आता खूप सारी समृद्धी येणार आहे. असं का होणार आहे? कारण तुम्ही जिद्दी बनत आहात, चिकाटीने ते काम प्रयत्नपूर्वक करत आहात. जी गोष्ट आपल्याला येत नाही किंवा अवघड वाटते, तिथे तुम्ही पाठपुरावा करत असल्यामुळे किंवा त्या गोष्टीला महत्त्व देत आहात की आपल्याला हे जमलं पाहिजे, फोकसचं कार्ड आहे, त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहात आणि समर्पित भावात सुद्धा आहात. तर ही कार्ड सांगतायत की यामुळे तुम्हाला यश मिळत आहे. जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात तिथे येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुम्ही साहसी बनत आहात, साहस करत आहात. जे येत नाही त्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी साहस लागतं. जरी आपल्याला छोटेच प्रयत्न करायचे असले तरी कंटाळा न करता पुन्हा पुन्हा ते प्रयत्न करत राहणं, यासाठी साहस लागतं. तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. हे प्रयत्न करून तुम्ही स्वतःची ताकद ओळखत आहात. तुम्हाला कळतंय की आपण करू शकतो. थोडासा वेळ देणं महत्वाचं आहे त्या गोष्टीसाठी आणि हा वेळ तुम्ही येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये देत आहात. धैर्य ठेवून काम करत आहात. यामुळे काय होतंय तर तुम्हाला नवी दृष्टी प्राप्त होत आहे. त्या गोष्टीकडे पाहण्याची नवी दृष्टी, एखाद्या गोष्टीकडे आपण कसं पाहावं त्यातले बारकावे तुम्हाला कळत आहेत. आणि इथे ही जी ऊर्जा आहे ती संतुलित ऊर्जा आहे. म्हणजे सगळ्या बाजूने चौफेर तुम्ही लक्ष ठेवून किंवा चौफेर ज्ञान घेऊन तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत आहात. चारही बाजूने सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोष्टीला तपासत आहात किंवा निरीक्षण करत आहात. काहीतरी असं आहे की जे तुम्ही करत आहात त्यामध्ये सगळ्या बाजूने विचार करणं महत्वाचं आहे आणि हा दृष्टिकोन तुम्हाला ह्या सगळ्यातून कळत आहे. ही नवी दृष्टी तुम्हाला त्यातून मिळत आहे. यामुळे काय होतंय की तुमचं जे काम आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी होत आहात. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड आपण काढूया. आपण एकच कार्ड काढणार आहोत. माईसचं कार्ड आलंय. माईसचं हे कार्ड काय सांगतंय? ब्रह्मांड सांगतंय तुम्हाला जिथे वाटतंय आपण अडकलोय, जिथे तुम्ही नकारात्मक आहात, तर ती नकारात्मकता तुम्हाला दूर करायची आहे. त्याचं कॉर्ड कटिंग करायचंय की आपल्याला जमत नाही असं जर विचार आपल्याला त्रस्त करत असतील तर त्या विचारांना तुम्हाला दूर करायचं आहे, कट करायचं आहे आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की मी करू शकते. मला थोडासा वेळ देणं महत्वाचं आहे. मी जर त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर यामध्ये मला यश मिळेल. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही यशस्वी होणारच आहात. या 3-4 दिवसांमध्ये खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.